इकडे वैभव निक्कीला टोमणा मारतोय की एवढं चांगलं वागत जाऊ नकोस, तुझ्या एवढं चांगलं वागण्याची आम्हाला सवय नाहीये, चला तर बघूयात निक्कीनं काय केलं आहे। तर इकडे हे तिघेजण बसलेले असतात आणि निक्की सांगते की आपल्याला आपला बेड साफ केला पाहिजे। मी काय करते, बेडरूम वगैरे सगळं चादर त्याची आहे ती झटकून ठेवते। तर वैभव सांगतो की नको ग, एवढं चांगलं नको वागूस, तुझ्या एवढं चांगलं वागण्याची आम्हाला सवय नाहीये। त्यावरती निक्की म्हणते की नाही, मी बेडरूम केले या आधी आणि आता मी हेच काम करणार आहे, मी सांगितले त्याला मी काय करणार आहे काय नाही करणार आहे। तर अरबाज सांगतो की आपण समोरच्या टीमला किती पटकन साफ केलं, म्हणजे त्यांची टीम आहे ना त्यातला प्रत्येक सदस्याला आपण काढून टाकलं, म्हणजे जो कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क झाला त्याच्यामध्ये यांनी समोरच्या टीमला पटकन हरवून टाकली। त्यावर वैभव सांगतो हे बघ अरबाज, तू खूप ॲग्रेशनला जातोस, तू जरा टास्कची मजा घेत जा, तू असं करतोस ना ॲग्रेशनमध्ये गेलास ना तू टास्क संपल्यानंतर डायरेक्ट एंटरटेनमेंट झोनला येतोस, म्हणजे मी तुम्हाला एंटरटेन करत होतो, मी चांगला टास्क खेळलो। तर वैभव सांगतो तुझं जे नेचर आहे ना एंटरटेनमेंटचं, ते जर नेचर असतं तर ती गोष्ट वेगळी होती, पण तू डायरेक्ट ते ॲग्रेशनला जातो, त्यामुळे तू नंतर ज्या काही गोष्टी करतोस ना त्या सगळ्या फेक वाटायला लागतात। त्यामुळे टास्क खेळताना जरासा डोक्याने आणि शांत खेळत जा आणि त्याची मजा घे। त्यावर निक्की सुद्धा सांगते की हो, तू जे टास्क खेळतोस त्याच्यामध्ये डोकं वापरतो, स्ट्रॅटेजी वापरतो, ती गोष्ट वेगळी आहे, पण अशी एखादी गोष्ट करतोस ना की ज्यामुळे आपण पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातो आणि आपण बाद दिसतो, ज्यांची टीम जरी हारली असली तरी आपल्याला वाईट ठरवलं जातं, तर अशा गोष्टी नको करायला। आणि अभिजित का असा एकटाच हसत होता, बघितलं का त्याला काय होतं ते, असं निक्की म्हणते। तर वैभव सांगतो बघ, त्याच्याकडे कोणी बघतही नव्हतं, तो स्वतःच बोलत होता आणि स्वतःच हसत होता। त्यावरती अरबाज सांगतो की त्यामुळेच तुला आम्ही म्हणत असतो की त्याच्या कोणत्या गोष्टीला रिस्पॉन्स देऊ नको, म्हणजे तो एकटाच पडणार आहे। तर अशा प्रकारे इकडे निक्कीला सगळेजण समजावतायत आणि तुझ्या चांगल्या वागण्याची अपेक्षा आम्हाला नाहीये, असं वैभव तिला टोमणा मारताना दिसतोय। तर अभिजितला जर तू कोणत्या गोष्टीला रिस्पॉन्स दिला नाहीस तर तो एकटा पडेल आणि माझ्याजवळ अभिजितच्या कोणत्या गोष्टी सांगू नकोस, असं म्हणून तिथून वैभव निघून जातो। तर अशा पद्धतीने इकडे चर्चा आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये कोणाचा मुद्दा पटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।